जय शिवराय. जय शिवराय. या, या, बसा. आज उपोषणाच्या 5व्या दिवशी सकाळी उपोषण सुरूच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एकादश आहे आणि त्या एकादशीच्या निमित्ताने उपोषणाच्या थळी साक्षात पांडुरंग आहेत. साक्षात इथं विठ्ठलाचं दर्शन आम्हाला झालं आणि या विठ्ठलाच्या चरणी आई तुळजाभवानीच्या चरणी या उपोषण मंडपातून एवढंच मी मागणी करतो की ही जी काय अधिकारी असतील या संबंधित या बॉडीवरचे विश्वस्त असतील या पांडुरंगाने आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी घालो. येणाऱ्या भाविकांची जी काही सुखसुविधा असतील, पुजाऱ्याच्या अडचणी असतील, भाविकांच्या अडचणी असतील त्या लवकरात लवकर ह्या विषयाचं सार्थक करून विषय मार्गी लावावत एवढीच विनंती पांडुरंगाच्या चरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी करतो आणि इथंच थांबतो. काय बोलणार आहे कुणी बोलणार आहे का सर? हा बोला बोला आज एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या कृपेने आज आम्ही तुळजाभवानीचं दर्शनाला आलो असता जाता जाता आम्हाला साखळी उपोषण या ठिकाणी समजलं. पण या साहेबांनी जे मुद्दे हातात घेतलेले हे सर्वसामान्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी हे मुद्दे हातात घेतले आणि भाविकांची सुखसोयी व्हावी अशा पद्धतीने त्यांनी साखळी उपोषण या ठिकाणी चालू केले. आम्ही खोपोली शहर रायगड जिल्ह्यातून आलेलो आहोत. मी स्वतः नगरसेवक तात्या रिठे. आम्ही